संगीत नाटकाला सुरुवात करूया आणि या ठिकाणी आपण आमंत्रित करूया त्या सूत्रधाराला, जो सूत्रधार हे नाटक पुढे घेऊन जाणार आहे. सूत्रधार. हा आलो 1 मिनिट, जरा पॅन्ट बसत नाही, नाडी बसत नाही. सूत्रधार रेडी आहेत आणि येत आहेत. सूत्रधार. सूत्रधार. हा कुठं होतात? धार मारत होतो शब्दांना धार मारत होतो. असं बोला, असं बोला. अल्पमती मी बालक नेणे, काव्यशास्त्र व्युत्पत्ती, रसिक जन हो माझे बोबडे, बोल धरा चित्ती. वन मोर एक अजून टाक एक अजून टाक. त्यांना आवडलं हे अल्पमती बालक. हे घ्या. परत घ्या म्हणतात ते. हे घ्या. अल्पमती मी बालक नेणे, काव्यशास्त्र व्युत्पत्ती, रसिक जन हो माझे बोबडे, बोल धरा चित्ती. काढा. पण टी शर्टला आवडलं त्याबद्दल त्यांच्याकडून हे बक्षीस स्वरूपात तुम्हाला ठेवा. हे आमच्या गावाची परंपरा आहे, आवडलं की तिकडे इन्स्टंट बंटी बसा. तर रसिक हो, रंगदेवता, नाट्यदेवता आणि रसिका प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सानंद सादर करीत आहोत संगीत शोले. शाहीर जावेद आणि शाहीर सलीम यांच्या लेखणीतून अवतरलेलं संगीत शोले र ड बर्मन यांनी एक मिनिट. काय कोण? ते आर डी बर्मनचं मी मराठी भाषांतर केलं. अरे कळक. मराठी रड बर्मन याला म्हणतात मराठी. या सर घ्या. र ड बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं. क्या बात आहे. त्यांना चंपमदा असंही म्हणतात. ते कोल्हापुरी चंपम दे रे, एक देतो याला ठेवून. लाज 1-2 मिनिटं तुमची स्तुती केली गेली की चंपम दा आहे का ते? नाही, कंचमदा. घ्या पुढे. कंचमदा यांनी संगीतबद्ध केलेलं सानंद सादर करीत आहोत संगीत शोले. वा वा. तर मंडळी, असंच एक रामगड नामे एक गाव होतं. त्या गावामध्ये असलेला एक दरोडेखोर, तो आपल्या या सिनेमाचा, आपल्या या नाटकाचा खलनायक. अत्यंत नीच, क्रूर, नराधम, अत्यंत हलकट, नालायक. असं असेल तर मी नाही येत. नाही म्हणतो तो. तुमच्या दोघांची जी भांडणं आहेत बाहेरची ती बाहेर ठेवा. त्याला तसं बोलून तो गेला विंगेतनं, म्हणजे कुठनं गब्बर आणायचं रे नवा. सॉरी, मी बोलू. शॉर्ट मध्ये शिवाय का. तर आपल्या या नाटकाचा खलनायक, सरदार, म्होरक्या, टोळीचा प्रमुख, गब्बर. आणि गब्बरची एंट्री. प्रेमिका 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 वसंतात विहार करतो, वसंतात विहार करतो कदंबा. एक मिनिट थांबा. काय बोलला तू? कशात काय करतो? ते वसंतात विहार म्हणजे काय? ते ठाण्याला वसंत विहार मी राहतो ना मी, म्हणून ते पर्सनल बोलायला का तुम्हाला गाण्यामध्ये? असं बोललं की सोसायटीवाले हप्ता वाढवतात, माहितीये का? संभेराव आधी ते 50-50 महिन्याचं घ्या ना. घ्या असू द्या, वर जाऊ देत. आता दादा, आता तू वर गेलाय ना, परत खाली उतरू नको, कारण पुढच्या सीनला ना वीरूला टाकीव चढायचा सीन आहे, तसाच राहा. इथून 50 मैल दूर वा वा. जेव्हा एका गावात
तान्हे बालक टाहो फोडते. त्यावेळी त्याची माता म्हणते गब्बर येईल हो, गब्बर येईल हो, गब्बर येईल हो, गब्बर येईल हो. झोपना झोपना झाली आता रातना, झोपना झोपना झाली आता रातना. रडू नको बाळा तू झोपना, रडू नको बाळा तू झोपना, झोपना. गब्बर येईल हो, गब्बर येईल हो. जयडाक सूर. संभेराव, एक मिनिट त्याला काय म्हणताय तुम्ही? संभेराव, अच्छा तेच हा संभेराव. अच्छा, हा फारच नम्रतापूर्वक उभा आहे. हा नम्रतापूर्वक वागतो आमच्याशी. वा वा, फार शालीन माणूस आहे. एवढी शालीनता जर हिच्यात आली असती तर फार बरं झालं असतं. संभेराव, शासनानं काय पारितोषिक ठेविले आहे आम्हावर? 20,000. 2,000. 22,000. 22,000. काय हिंदी बोल नको रे. 22 काय? 22,000. 22,000. तिच्या गाडीचा हप्ता सांगू नको. ते हे बक्षीस बक्षीस सांग. एक मिनिट, हे काय तर तिची एक रिॲक्शन, हे चेक वेगळं आहे. हे माझ्या स्क्रिप्ट मधलं नाही, तुम्ही चेक करा. 22,000 काय गाडीचा हप्ता म्हणजे मला कळणार नाही. काय झालं, ती कुठं जाते तिकडे एकच सांगते, काय करू बाई 22,000 हप्ता आहे, काय करू बाई 22,000 हप्ता आहे. असं अच्छा, असं आहे ते. आता मला कळलं ते 22,000चा काय किस्सा आहे ते. अरे हे काय काय? नाही, वेगळा आवाज आला. हा, घ्या. अरे हे काय पाहतो आहोत आम्ही? वा वा. तुमचे सहकारी कृष्ण धवल कुठे आहे? कालिया. दादा, असं काय? एक मिनिट पिंकी थांब. त्याचं नाव पिंकी आहे बाय द वे. पिंकी थांब एक मिनिट. कालिया नावाचं नट कुठे आहे? कालिया मी शोधतो. गाणं घ्या. संगीत नाटक गाणं घ्या. कुठं गाणं काय? कालिया कुठं गेलाया, कालिया कुठं गेलाया, कालिया रे हलकट कालिया रे कुठं गेलाया, कालिया कुठं गेलाया, कालिया कालिया कुठं गेलाय.